न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आज पिंपरी चिंचवड शहरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच घराघरात रांगोळी काढणे, पतंग उडवणे तसेच पारंपरिक तिळगुळ वाटपाचे कार्यक्रम सुरू होते। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या शुभेच्छांनी संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भरून गेला होता। महिला आणि मुलींनी हळदी कुंकू समारंभात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, तर लहान मुलांनी पतंगबाजीचा मनसोक्त आनंद लुटला। शहरातील विविध बाजारपेठांमध्ये तिळगुळ, चिक्की, ऊस, पतंग, मांजा खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आणि याचबरोबर सामाजिक संस्थांच्या वतीने गरजू लोकांना तिळगुळ, उबदार कपडे, अन्नदान करण्यात आले। मकर संक्रांतीनिमित्त सूर्याच्या उत्तरायण प्रवासाचे स्वागत करत नागरिकांनी नवीन आशा, सौहार्द आणि सकारात्मकतेचा संदेश दिला। दरम्यान पिंपरी चिंचवडमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दर्शन आणि हळदी कुंकू कार्यक्रमांसाठी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। चिंचवड शहरामध्ये मकर संक्रांतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि या ठिकाणी पतंगबाजी असेल, त्याचबरोबर सकाळपासूनच रांगोळ्या काढण्याचा कार्यक्रम सुरू होता। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असाचा आवाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि काळेवाडी परिसरामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर या मंदिरात जो आहे त्या महिलांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीतच हे विठ्ठल रुक्माई मंदिर जे आहे ते या ठिकाणी अनेक महिला ज्या आहेत त्या आपल्या वंशाला या ठिकाणी येतात। त्याचबरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो। आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर या विठ्ठल रुक्माई परिसर काळेवाडी या ठिकाणी जे आहे ते महिलांचा मोठा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि आपण जर बघितलं तर सकाळपासूनच महिलांची एक झुंबड तयार असते की वर्षाचा पहिला दिवस असल्या कारणाने हा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। आणि एकंदरीतच आपण पाहूयात सविस्तर। नवीन वर्षातला सुरू होताना हा पहिला सण आहे मकर संक्रांतीचा। सूर्य हा आज मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्याच्यामुळे हा सण साजरा केला जातो। खरं तर सूर्य हा आज दिवस हा कणाकणाने वाढत जातो, त्याच्यामुळे बायका मकर संक्रांतीचा सण साजरा करतात आणि हळदी कुंकू एकमेकांना देतात। आज तुम्ही इथं आलात, काय करणार? सौभाग्यासाठी ना मग आज तुम्ही इथं आलात, काय काय करणार आलात हे तरी माहिती आहे? हा देवाला वसण्यासाठी, देवाकडनं म्हणजे चांगल्या गोष्टी मागण्यासाठी। काकू, मकर संक्रांती हे वर्षाचा पहिला सण आहे, पण अनेक महिलांना मकर संक्रांती काय हेच माहित नाही, तुम्हाला माहिती आहे का? मकर संक्रांतीला म्हणजे वर्षातून हा महिलांचा याचा सण आहे, सौभाग्याचा सण आहे। त्यासाठी हे सगळं आणून केलं जातं, साजरं केलं जातं। तिळगुळ दिले जाते, व्यवसायाला बायका जातात, ते असे जे असतात ते घेऊन येतात, आणून त्याची पूजा करतात। मकर संक्रांती आहे बायकांचा सण आहे हा। सकाळी उठल्यापासून काय काय तुम्ही? सकाळी उठल्यापासून म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य वगैरे दाखवून हे करतो। सूर्य धनु राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला म्हणजे त्याला मकर संक्रांती मनवली जाते। आज सकाळपासून तुम्ही एवढं नऊवारी साडी वगैरे घालून आलात, सकाळपासून जे काही वंशाचा हे समजा करून आलात, आज पुरणपोळी तुम्ही करणार आहात। हो, वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। आज काय काय तयारी तुम्ही केली? आज पुरणपोळी केली, भात, आमटी, भजी, पोळी, पुन्हा वाण आणले, देवासमोर वंसले, तिळगुळ दिलं घरच्यांना, घरच्या मोठ्या लोकांना पाया पडले। जेव्हा पृथ्वी अशी फिरत असते ना, तेव्हा आपल्याकडे आता हिवाळा चालू होतो आणि त्या हिवाळ्यामुळे हा मकर संक्रांत सण पूर्वीपासून सेलिब्रेट करत आलेला आहे। त्याच्यामध्ये गाजर, शेंगदाणे आणि जे आपण वापरतो म्हणजे बाकीचे जे हरभरा वापरतो ते शरीराला एका प्रकारे उष्णता जास्त देते आणि आपल्याकडे थंडी असते, त्यामुळे मकर संक्रांत ही पूर्वीपासून सेलिब्रेट केली जाते। आणि बोरनान ह्याच्यासाठी घातलं जातं, जेव्हा श्रीकृष्णाला तो राक्षस हे करणार होता त्याच्यासाठी एक परंपरा आहे। आणि दुसरी म्हणजे ही जे आपण आपल्याकडे हिवाळा येतो त्यामुळे आपल्या शरीराला ते पौष्टिक अन्न पाहिजे असतं, त्याच्यासाठी आदल्या दिवशी आपण भोगी करतो आणि दुसऱ्या दिवशी तीळ हे आपल्या शरीराला खूप आवश्यक असतं एका प्रकारे, त्याच्यामुळे तिळगुळ वाटतात आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोलूया। मकर संक्रांत का मानले जाते? नवऱ्याच्या आयुष्यासाठी, वट पौर्णिमा असते ना? वट पौर्णिमा आणि मकर संक्रांती असतो, वंसा असतो वर्षाचा, तो विठ्ठल रुक्माईला द्यायचा असतो नवऱ्याच्या नावाने। वंश देण्याने काय होतं? आयुष्य वाढतं असं। हा, पहिला तर प्रथा चालत आलेली आहे ना, परंपरा। हा, नवऱ्याच्या आयुष्यासाठी मकर संक्रांत। हा।
आपण बघतो की या ठिकाणी अनेक महिलांनी ज्या आहे त्या मोठी गर्दी करल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच काळेवाडी परिसरामध्ये हा मकर संक्रांतीचा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि एकंदरीतच सौभाग्याचं लेणं म्हणजेच आपल्या नवऱ्यांच्या जे काही आयुष्य आहे ते वाढवण्यासाठी केला जातो असं मत जे आहे त्या काही महिलांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.